जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या आंबेबारा धरणातला पाणीसाठी संपल्याने आता नंदुरबार नगर परिषदेने पाणी कपातीचा निर्णय घेतला आहे। नंदुरबारमध्ये आता 2 दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय नंदुरबार नगर परिषदेने घेतला आहे। नंदुरबार शहराला आंबेबारा आणि विरचक धरणातून पाणी पुरवठा केला जातो। यातील आंबेबाराने आत्तळ गाठल असून विरचकचा पाणीसाठा देखील 56% पोहोचला आहे। आगामी काळात आणखीन 2 महिन्यांचा पाणी पुरवठा आणि मान्सून लांबल्यास त्याचा विचार करून नंदुरबार पालिकेने आता 2 दिवसाआड पाणी पुरवठ्याचा निर्णय घेतला आहे। याआधी नंदुरबार नगरपालिका शहरात 1 दिवसाआड पाणी पुरवठा करत होता। आता या नव्या पाणी कपातीच्या संकटाने नंदुरबारकरांना आता पाणी जपून वापरावे लागणार आहे। या संदर्भात नंदुरबार नगरपालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी अधिक माहिती दिली आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। नमस्कार, मी राहुल वाघ, मुख्याधिकारी तथा प्रशासक, नंदुरबार नगरपालिका, नंदुरबार। एक नुकतंच आपण शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या विरचक धरणातील पाणी साठ्याचा आढावा घेतला। आपल्या सर्वांना माहितीच आहे की जे उन्हाळ्याची सुरुवात झालेली आहे आणि उष्णतामान वाढत आहे, त्यामुळे धरणातली पातळी कमी होते। आजच्या घडीला विरचक धरण जे जिथून आपल्या शहराला पिण्याचा पाणी पुरवठा होतो तिथे 56% पाणी साठा आहे आणि शहराला जो दुसरा स्रोत होता आंबेबारा धरण त्याच्यातला पाणी पुरवठा बंद झाल्यामुळे आता फक्त विरचक योजनेवर शहराचा पाणी पुरवठा सुरू आहे। तर विरचक धरणातलं पाणी साठा कमी झाल्यामुळे आणि आंबेबाराचं संपल्यामुळे आपल्याला नाईलाजाने जी आपलं पाणी पुरवठा शहरातला 1 दिवसाआड होता तो आता 1 मे पासून 2 दिवसाआड करावा लागतोय। आपली जी योजना आहे आपल्याला रोज साधारणतः म्हणजे शहराची लोकसंख्या जर आपण आजच्या घडीला अंदाजे 1.5 लाखाच्या जवळपास पकडली तर 19.5 MLD पाणी दैनंदिन लागतं। तेवढं आपल्याला आंबेबारातलं पाणी संपल्यामुळे आपल्याला पाणी कमी पडत असल्यामुळे नाईलाजाने पाणी कपात करावी लागत आहे। जे काही पाणी साठा आहे उपलब्ध तो आता व्यवस्थित पुरवण्याचं नियोजन आहे। त्या अनुषंगाने काही लिकेजेस वगैरेचे कामं पण नगरपालिकेने केले जेणेकरून पाणी वाचवता येईल आणि हा पाणी साठा आपल्याला परत पावसाळा होऊन धरणात नव्याने पाणी साठा येईपर्यंत कसा पुरवता येईल याचं नगरपालिकेने नियोजन केलेलं आहे। मे महिन्याचं जे पाण्याचं टाइम टेबल आहे ते आपण समाज माध्यमातून प्रसिद्ध केलेलं आहे। तर माझी सर्व नंदुरबारकर नागरिकांना विनंती आहे की जे पाणी आपण देणार आहोत त्याचा काटकसरीने वापर करावा आणि या संकटाला तोंड देण्यासाठी आम्हाला सगळ्यांना सहकार्य करावं।